राज्यात कुपोषित बालकांची संख्या लाखांवर पोहोचली आहे। राज्यात 1,82,443 कुपोषित बालक आहेत। सरकारच्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मुंबई उपनगरात सर्वाधिक कुपोषित बालक आहेत। मुंबई उपनगरात 16,344 कुपोषित बालक असल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान कुपोषित बालकांच्या या वाढत्या संख्येवर माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांनी चिंता व्यक्त केलेली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। मुंबईसारख्या शहरामध्ये कुपोषित बालकांचं प्रमाण वाढलेलं आहे। आपल्याबरोबर दीपक सावंत आहेत, माजी मंत्री आरोग्यमंत्री। त्यांच्याकडे जाणून घेऊया, त्यांचा चांगला अभ्यास आहे याच्यावरती। सर, काय कारण या सर्व परिस्थितीला? जसं ग्रामीण भागामध्ये पूर्वी कुपोषण होतं, आजही आहेत काही प्रमाणात। आता आमच्या टास्क फोर्सनी ते बऱ्याच प्रमाणात कमी केलेलं आहे। त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर, मुंबई यासारख्या शहरात, ज्याला आपण मेट्रोपॉलिटन सिटी म्हणतो, त्या शहरात देखील कुपोषणाचं प्रमाण दिसते। जसं स्लममध्ये दिसते आहे, म्हणजे समजा धारावीत असेल किंवा मानखुर्दच्या झोपडपट्टी बैंगनवाडा तिथे असेल, बैंगनवाडीमध्ये असेल, तसंच काही प्रमाणामध्ये हायराईज बिल्डिंगमध्ये देखील कुपोषण आढळायला मिळते। त्याचबरोबर ज्या काही बॅड हॅबिट्स असतात, अल्कोहोलिझम असेल, सिगारेट स्मोकिंग असतील, याचा देखील गर्भावरती परिणाम होतो। क्रॅश डाएट, आपण वजन कमी करण्याच्या मागे राहतो आणि फॅशनचं वेड आणि वजन कमी करणं, स्लिम दिसणं, याच्यामध्ये देखील डाएट पुरेसं मिळत नाही आहे। त्याचबरोबर याची कुठे नोंद होत नाही आहे, की आता सडनली सरफेसवरती आकडेवारी आलेली आहे। मला असं वाटतं की आपण याच्याकडे गांभीर्याने बघितलं। अंगणवाडी आणि आशा वर्करचं नेटवर्क मुंबईसारख्या शहरामध्ये, नाशिकसारख्या शहरामध्ये स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे। एक शेवटचा प्रश्न, एकंदरीतच व्यसन वाढल्यामुळे याचा इफेक्ट जास्त जाणवतो असं वाटतं का? व्यसन हे मुख्य कारण आहे। इट इज वन ऑफ द रिझन। आपण म्हणतो ना, गरोदरपणामध्ये हे अल्कोहोल घेऊ नये किंवा स्मोकिंग टाळावं, असं आपण म्हणतोच। त्यामुळे मुंबईसारख्या शहरामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढते, असा खुलासा डॉक्टर दीपक सावंत यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।